नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या या आवडत्या चॅनलवरती। तर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जवळपास 5223 नवीन पदांची निर्मिती या ठिकाणी करण्यासाठी शासनानं मान्यता दिलेली आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की नेमकं याची जाहिरात आलेली आहे का, किंवा कधी येणार आहे, किंवा बऱ्याच ठिकाणी असंही सांगण्यात येतं की येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये ही पदभरती घेतली जाणार आहे। ओके, सो नेमकं या सर्व पदांसंदर्भात काय अपडेट आहे, नेमकं ही प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती ही तुम्हाला सांगण्यात येणार आहे। त्या अगोदर नवीन असाल सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि काहीही तुमचे डाऊट असतील तर अवश्य मला या ठिकाणी विचारपूस करू शकता। कमेंट्स बॉक्स तुमच्यासाठी ऑन आहे। सो सगळ्यात पहिलं सांगायला गेलं तर याच्यामध्ये जवळपास 5223 पदे आहेत, जे की आरोग्य विभागाची या ठिकाणी सध्याला काय मिळालेली आहे, मान्यता मिळालेली आहे। लक्षात ठेवा। ओके, आता सरळ सरळ सांगायला गेलं तर हा एक जी आर आहे आणि हा जी आर नेमका कशा संदर्भात आहे तर लक्षात ठेवा, याच्या अगोदर एक जी आर आलेला होता, ज्या जी आरमध्ये जवळपास माझ्या मते तो व्हिडिओ मी कव्हर केला आहे। ओके, 7523 काहीतरी समथिंग जे आहेत ते पदांना आरोग्य विभागाच्या मान्यता मिळालेली होती, किंवा ती पदे भरण्यासाठी जो काही खर्च येणार आहे तो शासनानं मान्य केलेला होता। तर त्यातल्या जवळपास 2400 का 126 काहीतरी पदांना अगोदर मान्यता मिळालेली आहे, आणि जी काही शिल्लक होती, जी की 5223 पदे, तर त्या शिल्लक पदांना सध्याला आजच्या तारखेमध्ये मान्यता मिळालेली आहे। तर या संदर्भात हा जी आर आहे। आता राहिला प्रश्न, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की जिल्ह्यानुसार जागा निघाल्या, जिल्ह्यानुसार जागा प्रसिद्ध झाल्या, तर ते नेमकं काय आहे तर लक्षात ठेवा, सरळ सरळ सांगायला गेलं तर जी काही ही नवीन पदे आहेत ती नव्यानं निर्माण करण्यासाठी आणि आरोग्य संस्थांचं कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर लक्षात ठेवा, सरळ सरळ सांगायला गेलं तर काय तर जे काही राज्यामधले वेगवेगळे हॉस्पिटल असतील, ओके, प्राथमिक आरोग्य केंद्रातले असतील, त्यानंतर CHC सेंटरचे असतील, ओके, किंवा सब सेंटरचे असतील, तर अशा सर्व ठिकाणी सध्याला जे आहे ते काही ठिकाणचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, काही ठिकाणचं बांधकाम चालू आहे। तर पूर्ण झालेल्या बांधकामापैकी जे आहे ते पूर्ण झालेलं ज्या ठिकाणी बांधकाम आहे तर ही पदे तुम्हाला भरण्यात येणार आहेत। बाकीची ही जी पदे म्हणतायत तर ही पदे कधी भरण्यात येतील तर लक्षात ठेवा, ही पदे ज्या वेळेला नवनवीन हॉस्पिटल बांधले जातील, ओके, किंवा एखाद्या रुग्णालयाचं जसं की ठाणे रुग्णालयाचं आहे तर या रुग्णालयामध्ये जवळपास 336 बेड उपलब्ध आहे, किंवा हे 336 खाटांचं रुग्णालय आहे, तर याचंच रूपांतर 500 खाटामध्ये करण्यात आलं, आणि याच श्रेणीमध्ये टाकण्यासाठी त्यासाठी आवश्यक असलेलं जे काही मनुष्यबळ आहे ते या ठिकाणी मान्य करण्यात आलेलं आहे। ओके, जसं की इथं तुम्ही पाहू शकता, आता ही सर्व जी काही पदे आहेत ती या ठिकाणी लवकरात लवकर भरण्यात येतील असं तुम्ही म्हणू शकता। लक्षात ठेवा, परंतु ही जी काही 5223 आहेत ही सर्व भरण्यात येतील का, भरण्यात येणार नाहीत। परत परत सांगतोय, कारण का याच 5223 मधल्या काही पदांचं ऑलरेडी जे आहे ते याच्यामध्ये पदभरती कशा ठिकाणी होईल की जे ऑलरेडी जुने रुग्णालय आहेत आणि त्या रुग्णालयामध्ये बेडची संख्या वाढली असेल, अशा सर्व रुग्णालयामध्ये ही पदे भरण्यात येतील। जसं की ती पाहू शकता, ही सर्व पदे येत्या कालावधीमध्ये भरण्यात येतील, म्हणजे याच्या संदर्भात तुम्ही म्हणू शकता पुढील 6 ते 7 महिन्यामध्ये या संदर्भात जाहिरात तुम्हाला दिसेल, हे तुम्ही मान्य करा। परत बघायला गेलं तर हे सर्व बीडचं आलं, त्यानंतर परत बघायला गेलं तर याच्यामध्ये अजून अकोलाचं सुद्धा टाका, ओके, परंतु लक्षात ठेवा, अकोल्या संदर्भात नव्यानं निर्माण करण्यात येत आहेत, हे नवीनच आहे, तर याची जाहिरात तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर पाहायला मिळणार नाही, तर हे थोडंसं लक्षात ठेवा। बाकी बघायला गेलं तर याच्यामध्ये जे आहेत ते पाहून घ्या, ही सर्व पदे भरण्यात येणार आहेत।
व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सगळ्यांना महत्त्वाचे अपडेट आहे की जे विद्यार्थी DMER त्यानंतर DHS ओके त्यासोबत परत बघायला गेलं तर कुठल्याही महानगरपालिकेमध्ये जर GNM बेसिसवर तुम्ही स्टाफ नर्स या सरळ सेवा परीक्षेची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या सर्व पदभरतीची तयारी जसं की DMER त्यानंतर DHS त्यानंतर महानगरपालिका ओके या तीनही पदभरतीची तयारी एकाच ठिकाणी आमच्या टीमनं ऑलरेडी चालू केलेली आहे. सो ज्यांनी कुणी बॅच जॉईन केली नसेल बॅच जॉईन करून घ्या. ती बॅच जी आहे ती आपल्या स्टडी विथ गुरु नावाच्या ॲपवरती मिळून जाईल. ॲप डाउनलोड करण्याची लिंक खाली दिलेली आहे. याच्यामध्ये वेगवेगळे बॅचेस आहेत. सध्याला जे आहे ती संकल्प बॅच सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच बॅच आहे असं तुम्ही म्हणू शकता. ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खूप सारं स्टडी मटेरियल लाईफ टाईम मिळणार आहे आणि तुम्हाला एकदाच फी याची पे करावी लागणार आहे ओके. सो जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर सगळ्यांनी जॉईन करा. काही डाऊट असेल तर व्हॉट्सअपला माझा नंबर आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा ओके. याच्यामध्ये खूप सारं मटेरियल आहे जसं की तांत्रिक विषयाचे लेक्चर जे नर्सिंगचे आहेत ना ते आपले नर्सिंगचे दररोज 10 वाजता मी लाईव्ह असतो ओके. एक वेळा यूट्यूबला चेकआउट करा अथवा तिथं डेमो लेक्चर आहे ते सुद्धा करा. नॉन नर्सिंगचे सुद्धा नॉन टेक्निकलचे सुद्धा लेक्चर वगैरे त्याच्यामध्ये अपडेट आहेत. परत झालेल्या प्रश्नपत्रिका त्यानंतर टेस्ट सिरीजसुद्धा तिथं अपलोड करण्यात आलेल्या आहेत ओके. संपूर्ण ऑनलाईन स्वरूपात आहे. सो वेळ न गमावता लवकरात लवकर जॉईन करा आणि जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी कंटिन्यू करा. पण टाईम आहे वेळ आहे सध्याला ते काहीही नाही तसं म्हटलं तरी तुम्ही चालेल ओके. सो लक्षात ठेवा. तर बाकी बघायला गेलं तर आता हे बघायला गेलं कुठलं मंचर जिल्हा पुणे 100 खाटावरून 200 खाटामध्ये त्याचं अपग्रेड करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये ही पदे भरण्यात येणार आहेत. म्हणजे सरळ सांगायला गेलं तर जे ऑलरेडी जुने रुग्णालये आहेत ओके तर त्यांचं अपडेट झालेलं आहे किंवा त्यांची जी काही श्रेणी आहे जसं की एखादं रुग्णालय 100 खाटांचं असेल तर त्याचं 200 खाटामध्ये रूपांतर झालं असेल तर तशा सिच्युएशनमध्ये तिथं जी आहेत ती रिक्त पदे भरली जात आहेत ओके. तर त्याची जाहिराती वगैरे तुम्हाला मिळून जातील काळजी नका करू. परंतु सध्याला तरी जे आहे ते जाहिराती संदर्भात कुठलीही अपडेट नाही असं तुम्ही म्हणू शकता ओके. तर लक्षपूर्वक नोट डाऊन करून घ्या. अशाच पद्धतीनं आहेत. काही जुनी आहेत काही पूर्णपणे नव्यानं निर्माण करण्यात येणारी ही पदे आहेत. सो हा GR ऑलरेडी मी टेलिग्रामला टाकला आहे. सो व्यवस्थित वाचून घ्या. काही डाऊट असतील अवश्य कळवा आणि ज्यांनी कुणी बॅचेस वगैरे जॉईन केली नसेल सो लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. बाकी तुम्हाला भेटतो. जी काही महत्त्वाची माहिती आहे ती तुम्हाला तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी या ठिकाणी मी प्रोव्हाइड करत असतो. सो व्यवस्थित पाहून घेत जा. तरीही तुम्हाला समजलं नसेल नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळून देऊ शकता. त्यावर अवश्य आमची टीम आम्ही रिप्लाय लवकरात लवकर त्या ठिकाणी करू तुम्हाला. बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.